MPSCची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलातला एक असा विषय बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे आणि हमखास गुण मिळवून देतो. तो विषय आहे महाराष्ट्रातील प्रमुख घाट. अहो, हा तर आयोगाचा अगदी आवडता विषय आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की घाट म्हणजे नेमकं काय. बघा, सह्याद्रीची जी मोठी भिंत उभी आहे ना, तिने कोकण आणि आपला पठारी प्रदेश, ज्याला आपण देश म्हणतो, यांना विभागले आहेत. आता या दोन भागांना जोडण्यासाठी डोंगरांमधून जे रस्ते किंवा मार्ग काढले जातात त्यांनाच आपण घाट म्हणतो. हे फक्त रस्ते नाहीत, तर खरं तर या आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि दळणवळणाची जीवनरेखा आहेत. पण एक प्रश्न साहजिकच मनात येतो की परीक्षेसाठी हे घाट इतके महत्त्वाचे का बरं? याचं कारण म्हणजे आयोग यावर हमखास प्रश्न विचारतो. कधी जोड्या लावा म्हणून, तर कधी सरळ प्रश्न येतो की उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. कधी कधी तर एखाद्या घाटांचे वैशिष्ट्य देऊन तो ओळखायला सांगतात. त्यामुळे यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज आपण हे कसं बघणार आहोत. आधी याबद्दल थोडं बोलू. मग सगळ्यात आधी महत्त्वाची जी म्हणजे मास्टर की, घाटांचा उत्तर दक्षिण क्रम. त्यानंतर उत्तरेकडून सुरुवात करूया, मध्यवर्ती भागातून थेट दक्षिणेकडे जाऊ आणि शेवटी एक फास्ट रिव्हिजन आणि काही महत्त्वाच्या टिप्स. असा प्रवास केला ना की घाट विसरणारच नाही. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. ही आहे आपली मास्टर की. परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो हा प्रश्न. घाटांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आता हा क्रम बघा, अगदी सोपा आहे. उत्तरेला आहे थळघाट, तिथून खाली आलो की माळशेज, मग बोरघाट, त्यानंतर वरंधा आणि कुंभारली, आणि मग एकदम दक्षिणेकडे आंबा, फोंडा आणि आबोली. डोळ्यासमोर नकाशा आणला ना की हा क्रम आपोआप लक्षात राहतो. ओके, तर मग प्रवासाला सुरुवात करूया. आपण निघालोय उत्तरेकडून. हे आहेत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रवेशद्वार. येथूनच आपल्याला राज्याच्या विकासाची नाडी सुरू होते असं म्हटलं तरी चालेल. आपल्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिला आणि सर्वात उत्तरेकडचा घाट थळघाट. हो, याच घाटाला आपण कसारा घाट म्हणूनही ओळखतो. हा खूप महत्त्वाचा इंडस्ट्रीयल आणि ट्रान्सपोर्ट रूट आहे. तर बघा, हा घाट जोडतो मुंबई आणि नाशिकला हायवेला. आणि हायवे कोणता, तर मुंबई आग्रा नॅशनल हायवे NH-16. आणि आता यात एक नवीन गोष्ट जोडली गेली आहे, ती म्हणजे समृद्धी महामार्ग. इथे भला मोठा तब्बल 7.7 किलोमीटरचा कुंदन नावाचा बोगदा बांधलाय. यामुळे तर प्रवासाचा वेळ खूप वाचतोय. आता थळघाटापासून थोडे पुढे जाऊया. पुढचा घाट आहे माळशेज घाट. हा थळघाटासारखा इंडस्ट्रीयल नाहीये. हा ओळखला जातो त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि पर्यटनासाठी. माळशेज घाट कल्याण मुरबाड मार्गे जुन्नरला जोडतो. इथे पुष्पावती नदीवर पिंगळगाव जोगा नावाचं धरण आहे. पण माळशेजची खरी ओळख काय, तर इथे म्हणजे फ्लेमिंगो. हो, हे गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्षी इथे स्थलांतर करून येतात. शिवाय शिवनेरी किल्ला, हरिश्चंद्रगड हे ट्रॅकिंग पॉइंट्स पण जवळच आहे. जोड्या लावामध्ये हमखास विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवा. चला आता गाडी अजून दक्षिणेकडे वळवूया. आता आपण आलोय सह्याद्रीच्या मध्यवर्ती भागात, एकदम गजबजलेल्या हृदयात. कारण इथले घाट जोडतात महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठ्या शहरांना. आणि हा घाट तर सगळ्यांनाच माहीत असणार, बोरघाट म्हणजे आपला खंडाळा घाट. मुंबई आणि पुणे म्हणजेच आर्थिक राजधानी आणि सांस्कृतिक राजधानी यांना जोडणारा हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. हा आहे मुंबई पुणे नॅशनल हायवे नंबर 4 वर. आणि याचा ऐतिहासिक महत्त्व खूप मोठा आहे. विचार करा, या एका घाटात चक्क 28 रेल्वे बोगदे आहेत. आणि गंमत म्हणजे या मार्गावरची वीज इलेक्ट्रिफिकेशन्स हे 1929-30 साली झालं होतं. केवढी मोठी इंजिनिअरिंगची कमाल असेल तेव्हाची. आता याच भागात दोन घाट आहे जे एकदम विरुद्ध आहेत. ही जोडी लक्षात ठेवली की काम सोपं होतं. एक आहे आंबळनेरी घाट आणि महाबळेश्वर ते पोलादपूर या सर्वात लांब आणि धोकादायक मानला जातो. आणि त्याच्या अगदी उलट दुसरा आहे, तो आहे ताम्हिणी घाट, पुणे मुळशीला मागणगावशी जोडणारा. हा सगळ्यात सुरक्षित घाटापैकी एक आहे. धोकादायक
आंबळनळी आणि सुरक्षित तांबिनी. सोपं आहे लक्षात ठेवायला. बरं, आपला प्रवास आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलाय. आता आपण चाललोय थेट दक्षिणेकडे. दक्षिण महाराष्ट्राला कोकण आणि गोव्याशी जोडणारा घाट बघायला आणि दक्षिणेकडचा सर्वात प्रसिद्ध घाट आबोली हा घाट तर त्यांच्या हवामानासाठी आणि सुंदरतेसाठी खूप फेमस आहे. जे लोक गोव्याला जातात त्यांचा हा आवडता मार्ग असतो आंबोली घाट, जो सावंतवाडीला बेळगावशी आणि उंची साधारण 2263 फूट आहे. पण परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोणता, तर तो म्हणजे पाऊस. हो, आबोलीतील महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्यामुळेच इथे रस्ते नेहमी निसरडे असतात. हे भौगोलिक वैशिष्ट्य लक्षात ठेवायलाच हवं. चला आता एक फास्ट रिव्हिजन घेऊया. परीक्षेच्या आधी पटकन नजर टाकता येईल असे काही महत्त्वाचे घाट आणि त्यांची वैशिष्ट्ये. खंबाटकी घाट पुणे सातारा, धोकादायक वळणासाठी ओळखला जातो. कडशी घाट मुंबई गोवा हायवेवर. फोंडा घाट कोल्हापूर पणजी, ज्यांच्या वाटेवर दाजीपूर अभयारण्य लागतं. आंबा घाट, ज्याच्याजवळ पावनखिंड आणि विशालगड आहेत. कुंभार्ली पसरणी ऑट्रम, या सगळ्याच घाटांची ही महत्त्वाची माहिती जोड्या लावण्यासाठी परफेक्ट आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची टीप, हे सगळं फक्त वाचून किंवा पाठ करून लक्षात राहणार नाही. एक नकाशा समोर ठेवा, त्यावर हे सगळं घाट शोधा. एकदा का ते चित्र डोक्यात बसलं ना, मग परीक्षेच्या वेळी अजिबात गोंधळ होणार नाही. उत्तर एकदम बरोबर येणार. तर हा होता आपल्या महाराष्ट्रातील घाटांचा प्रवास. आता या माहितीनंतर पुढच्या वेळी प्रवासाला निघाल्यावर यापैकी कोणता घाट वाटेत लागणार आहे हे नक्की बघा. अभ्यासाला प्रवासाची जोड मिळाली की तो अजून पक्का होतो. परीक्षेसाठी सगळ्यात खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.